नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, जर तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा जर तुम्हाला ते नवीन काढायचं असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आता आयुष्यमान भारत कार्डची व्हॉट्सअप सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे. आता थेट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही आयुष्यमान कार्ड संदर्भातील संपूर्ण कामे ही घर बसल्या अगदी काही मिनिटांमध्ये करू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड संदर्भातील तुम्ही कोणकोणती कामे करू शकता, तर या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते तपासू शकता. या योजनेमध्ये जर तुम्ही पहिलंच आयुष्यमान कार्ड काढलेलं असेल तर ते कार्ड तुम्ही ई कार्ड म्हणून डाउनलोड करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला आयुष्यमान कार्डची केवायसी करायची असेल किंवा आयुष्यमान कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तुमचा आधार नंबर लिंक करायचा असेल किंवा तुमच्या नजीकचं हॉस्पिटल जरी शोधायचं असेल, आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून जर तुम्ही काही उपचार घेतला असेल आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यमान कार्ड मधून किती खर्च झाला आहे ते जरी तुम्हाला तपासायचं असेल, तरी ही सर्व कामे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अगदी सहज 2 मिनिटांमध्ये करू शकता. आता तुम्हाला फक्त तुमच्या व्हॉट्सअपवरून फक्त एक मेसेज करायचा आहे आणि तो मेसेज करण्यासाठी तुम्हाला फक्त एका नंबर सेव्ह करण्याची गरज आहे. आता यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर कोणता लागणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज कसा करायचा आहे याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हॉट्सअप मधून जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड संदर्भातील काही कामे करायची असतील तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 7290823838 हा मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे. हाच नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये येऊन या नंबरवरती फक्त हाय असा मेसेज करायचा आहे. हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला त्यांचा एक मेसेज येईल, प्लीज सिलेक्ट फॉर द ऑप्शन अबव. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. तुम्ही फक्त हिंदी किंवा इंग्लिश या दोनच भाषा निवडू शकता. आता या ठिकाणी जरी तुम्हाला इंग्लिश भाषा निवडायची असेल तर तुम्ही ENG एवढाच मेसेज टाईप करा आणि सेंड करा. तुमची भाषा ही इंग्लिश मध्ये होईल. आणि जर तुम्हाला हिंदीमध्ये करायची असेल तर तुम्ही HIN एवढाच मेसेज टाईप करा आणि सेंड करा. तुमची भाषा हिंदीमध्ये होऊन जाईल. आता आपण या ठिकाणी भाषा इंग्लिश मध्ये करणार आहोत, त्यासाठी आपण ENG हा मेसेज टाईप करून सेंड करणार आहोत. आता आपली भाषा ही निवडली गेलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मेन मेनू याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मेन मेनू वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक मेसेज येईल. आता हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला इथे खाली पहा चूज सर्व्हिस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता चूज सर्व्हिस केल्यानंतर या बॉक्स वरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड संदर्भातील कोणकोणती कामे करू शकतात ते संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळेल. आता पहिला आहे चेक इलिजिबिलिटी, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही ते तुम्ही तपासू शकता. दुसरा आहे वॉलेट बॅलन्स, आयुष्यमान कार्ड मध्ये तुमचा किती बॅलन्स शिल्लक आहे ते तुम्ही तपासू शकता. तिसरा आहे ट्रीटमेंट हिस्ट्री, जर तुम्ही आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून जर काही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली असेल तरी त्याचा तुम्ही हिस्ट्री तपासू शकता. चौथा आहे फाइंड हॉस्पिटल, तुमच्या नजीक आयुष्यमान कार्डच्या संबंधित जे कोणते हॉस्पिटल आहेत ते लिस्ट तुम्ही या ठिकाणी फाइंड हॉस्पिटल मधून पाहू शकता. ग्रीवेन्स देऊ शकता, रिक्वेस्ट कॉल बॅक करू शकता. माय आयुष्यमान कार्डच्या बाबत आपण पुढे पाहूया. या ठिकाणी आयुष्यमान वय वंदना कार्ड, म्हणजे ज्यांचं वय 70 वर्ष पूर्ण झालं आहे त्यांचं पण तुम्ही या ठिकाणी कार्ड काढू शकता. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, माय आयुष्यमान कार्ड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता माय आयुष्यमान कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आयुष्यमान कार्डच्या संदर्भात काय काय कामे करू शकता. तर तुमचं जर आयुष्यमान कार्ड पहिलंच काढलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर नवीन आयुष्यमान कार्ड काढायचं असेल तर अप्लाय फॉर PMJAY कार्ड याच्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन आयुष्यमान कार्ड काढू शकता. जर तुमच्या आयुष्यमान कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही रिडो KYC याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या आयुष्यमान कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकता. जर तुमच्या आयुष्यमान कार्डला जर तुमचा आधार नंबर लिंक करायचा असेल किंवा KYC करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आयुष्यमान कार्डला आधार नंबर लिंक करू शकता. तुमचं आयुष्यमान कार्ड जर तुम्हाला लॉक करायचं असेल किंवा अनलॉक करायचं असेल तरी तुम्ही ते या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं आयुष्यमान कार्ड हे काढलेलं आहे. आता आपण या ठिकाणी फक्त आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसं करायचं ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दाखवतो. डाउनलोड आयुष्यमान कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी एक मेसेज येईल. यामध्ये तुम्हाला पहिला मेसेज आहे इंटर डिटेल्स, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इंटर डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट स्टेट यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे काही स्टेट असेल ते या लिस्ट मधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन पाहायला मिळत आहे, आभा नंबर आणि आधार नंबर. तुमच्याकडे जर तुमचा आभा नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी आभा नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता
या ठिकाणी तुम्हाला तुमचा आभा नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 आकडे टाकायचे आहे. आता आपल्याकडे आभा कार्ड नंबर नाहीये, त्यामुळे आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आधार नंबर याच्यावरती टिक मार्क करणार आहोत. आता तुमच्याकडे जरी आभा कार्ड नंबर नसेल तरी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून या ठिकाणी तुमचा आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला आधार नंबर याच्यावरती टिक मार्क करायचे आहे आणि या बॉक्समध्ये इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खाली व्हॅलिडेट डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या, त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता तुमचा ओटीपी हा व्हेरीफाय होऊन जाईल, सक्सेसफुल होऊन जाईल. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही परत या ठिकाणी याल. आता इथे तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड हे 2 मिनिटांमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला इथे फक्त डाउनलोड या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे आयुष्यमान कार्ड आपलं हे डाउनलोड झालेलं आहे. आता हे आयुष्यमान कार्ड तुम्हाला दाखवतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, तुमचं आयुष्यमान कार्ड हे काही सेकंदामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.